75,008 नमुने दिले, 2.25 लाख विविध प्रकारचे प्रमाणपत्र दिले, 34,001 खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्याची योजना आपण तयार केली, 2,000 33 दाखल्याचे वाटप केले. एवढंच नाही तर 5 लाख परिवाराच्या घर जे प्रगतीचे दारे ज्या कागदानी बंद झाले होते, हे 5 लाख परिवाराचे दार या 2 महिन्याच्या आतमध्ये उघडले गेले. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचा या ठिकाणी या पहिल्या टप्प्याचा फायदा या राज्याला झाला आहे. खरं तर या ठिकाणी प्रदीप कडनं सांगितलेली गोष्ट बरोबर आहे की शेवटी महाराष्ट्र सरकार कुठल्या दिशेने जातं, इंजिन कसं असतं त्यावर डबे असतात. देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे या ठिकाणी जेव्हा आपण बघतोय तसं राज्यामध्ये सर्वात महत्वाचे खाते आहे. सर्वच खाते एकाहून एक काम करतात. कृषी खातं महत्वाचं आहे, ग्रामविकास खातं महत्वाचं आहे, सर्वच खाते महत्वाचे आहे. पण यामध्ये सर्वात सरकारची महत्वाची भूमिका कोणावर आहे तर सर्वात महत्वाचं खातं आहे गृह खातं. तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही जबाबदारी सरकारची आहे. तुमचा जीव जर असेल तरच सारं असेल आणि जीवाचं रक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यामध्ये गृह खात्याची जबाबदारी फार महत्वाची आहे. तुमच्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून गृह खातं महत्वाचं आहे. आणि कुणकुणवारजी, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे आणि म्हणून महसूल खाते तेवढंच महत्वाचं आहे. किती मोजणी शिल्लक आहे तुमच्याकडे? मोजणी शिल्लक आहे मोजणी किती शिल्लक? किती? 1600 प्रकरण आहे. काय एवढे प्रकरण शिल्लक आहे? त्याच्यामध्ये सर मोजणी तारीख मिळण्यावर 300 प्रकरण, बाकीची मोजणी तारीख. तारीखचा का संबंध आहे? तुम्हाला आता सर्व व्यवस्था उभ्या करून दिल्या, प्रायव्हेट सर्वे करून दिलं, सारं करून दिलं. 15 दिवसात मोजणी आली पाहिजे, त्याकरता जरा कारवाई करा. आम्ही कारवाई करतो सर. आता आपण 1 महिन्यात 15 डेवर आणा तुला. 100% आता काय चालू व्हायचं? आता सर आम्ही गाव नकाशा आज घेऊन बसले, कशासाठी घेऊन बसले? आज काय करणार आज आम्ही नेमकं? सर ऑनलाईनच्या सगळ्या सेवा नागरिकांना आम्ही उपलब्ध करून त्याबाबतची सगळी माहिती देणार आहोत. त्याच्याबाबतचं आम्ही पॉम्पलेट तयार केलेलं आहे. तसेच आपण जे गाव नकाशे रस्ते जे केलेले आहेत फुले मोजणी, लोणीकरमध्ये किती रस्ते मोजले आहेत? लोणीकंद बोकोरी आणि लोणीकंद पेर हे 2 शिवरस्ते आम्ही किती? 2 शिवरस्ते ओपन. किती रस्ते ओपन केले? एकूण 3-4 एकूण किती केले? एकूण सर दोन्ही काळभोर तालुक्यामधले आपले 34 रस्त्यांचे आहेत. किती लोकांना क्रमांक, किती रस्त्याला क्रमांक टाकले? रस्त्याला तर सर आम्ही जे अस्तित्वात असणारे आहेत त्यांना नाही दिलेले, नसलेल्या रस्त्यांना क्रमांक दिलेले आहेत. म्हणजे जे आपले आम्ही खुले केलेले आहेत रस्ते मोजून त्यांना क्रमांक दिलेले आहेत. हा क्रमांक 1 चा रस्ता. संपूर्ण रस्त्याचा डेटा तयार करून सर्वांनाच रस्त्यांना क्रमांक टाकायचे होते, मग काय झालं? सर त्याचं आता आम्ही काम करतोय. कौशल काय चालू आहे? त्याचं सर कोडिंग आम्हाला मिळालं. एक कोड आहे रस्त्याला 3-4 त्याचे कोणत्या रस्त्याला स्थानिक नाव काय ते आपल्याला पाहिजे. तर ते आमचे तहसीलदार प्रत्येक गावचा भुरी बुद्रुकने एवढं केलं, तुम्हाला काय तेवढं वाटलं? कारण तलाठ्याने आम्ही बसून सर नाही, भुरी बुद्रुकने एवढं सर्व गावात करून टाकलं, सर्व गावांचं. तुम्ही काय नाही केलं प्रत्येक गावात? सर करतो आमचा वेटिंग साहेब कमी कसं होतं, सर्वेला गाव वाटली पाहिजे, गावावर वेटिंग आलं पाहिजे. तालुक्याचं वेटिंग असल्यामुळे एवढे अर्ज पेंडिंग आहे. आता तुम्ही SLR कुठे आहे? प्रायव्हेटला SLR कुठे आहे? तुम्ही काय करता? तुमच्या स्टॉल उभा आहे, तुम्ही तिकडे काय करताय? सर तिकडे तुमच्या स्टॉलला मी उभा आहे, तुम्ही तिकडे काय करताय? काय कार्यक्रमाचा संबंध तुमचा? तुमच्या स्टॉलवर आहे ना मी. मग 1600 वेटिंग आहे, काय करणार? त्यांच्याकडे 1600 मोजणी पेंडिंग आहे. सर आता परवानाधारक मार्क 50 दिलेत सर. आम्हाला 50 देतो म्हणजे 50 सर. तेव्हा आम्ही 2 महिन्यात सगळी टेंडन्सी 50 दिलेत लोक. तुमचं 1600 ते मागे आहे. तुमच्या पूर्ण राज्याचं प्रत्येकाचं मॅपिंग झालं, पांधन रस्त्याचं, शिवरस्त्यांचं तुमचं मॅपिंग नाही झालं अजून. सर 550 गावाचं मॅपिंग केलं आम्ही. 100% मॅपिंग काय झालं नाही? हो सर. ते स्टाफ कमी पडतो, मेजरमेंट स्टाफ कमी आहे. मला आता शासन निर्णय करून दिला मी प्रायव्हेट सर्वेचा. आता मिळून जाते. तात्काळ करा ना. मग काय वाट पाहता? येस सर. पुढची व्हिजिट फक्त तुमच्याकरता करीन मी आता याच्यानंतर. येस भूमी अभिलेख मागे राहिलं तर. नाही आम्ही करतो. व्यवस्था पूर्ण उभ्या केल्या, आकृती बंद मंजूर केला, सारा मंजूर केला, याच्यानंतर चालणार नाही असं नाही. आता सर 125 रोवर पण आले आम्हाला.
मी ऐकणार नाही पुढच्या वेळी आता. तुम्ही इथे काय करणार आजच्या स्टॉलमध्ये? स्टॉल कशा लावला याचं काय फलश्रुती काय होणार आहे? काहीच लावलं नाही तुम्ही इथं, फक्त आपला बोर्ड लावून ठेवला आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी काही तर पाहिजे त्याच्यामध्ये. ना तुमचं काही योजना काय तुम्ही करणार आहे, काय तुमचं प्रेझेंटेशन आहे. नुसतं माणूस बसून गेला स्टॉल लावून द्यायचं होईल का? हातून मातून काय करू नका. सरकार असं नाही आहे हातून मातून करणार. काहीतरी स्टॉल लावायचा, बसून जायचं, काही त्याचं प्रोटोकॉल नाही, काही फलश्रुती नाही, काय नाही. तर लावा 1 तासामध्ये काय करणार तुम्ही? 1 तासाने पुन्हा येतो मी.